नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यशोमार्ग युट्यूब चॅनलवर. नुकताच कामगार विभाग भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. 29 जुलै आणि 30 जुलै रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. तर त्या संदर्भातील हा भाग दुसरा बघत आहोत मित्रांनो. वेळ न घालवता प्रश्न क्रमांक 9 बघूयात मित्रांनो. कायद्याच्या कलम 9 अन्वये खालीलपैकी कोणती व्यक्ती मंडळाचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरते? तर बघा मित्रांनो, पर्याय दिलेले: जी व्यक्ती मंडळाची पगारी अधिकारी आहे. बी, जी व्यक्ती नादार म्हणून घोषित झाली आहे. सी, जी व्यक्ती नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरली आहे. पर्याय डी, वरील सर्व. तर योग्य उत्तर माहिती असेल तर मित्रांनो कमेंट करा. तर चला, याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी, वरील सर्व. चला, तर याचं योग्य उत्तर मित्रांनो आहे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. तर कुठल्या याच्यात दिलेले अपात्रते संदर्भातील कलम 9 उपकलम 1 नुसार जर एखादी व्यक्ती मंडळाची पगारी अधिकारी असेल, नादार, दिवाळखोर असेल, मनोरुग्ण, वेडी ठरली असेल अथवा नैतिक अंधपतनाच्या गुन्ह्याखाली दोषी झाली असेल तर ती मंडळाचा सदस्य होण्यास किंवा राहण्यास अपात्र ठरते. चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. मंडळामध्ये एखादी जागा मृत्यू, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झाल्यास ती किती दिवसाच्या आत भरणे बंधनकारक आहे? तर पर्याय 30 दिवस, पर्याय बी 60 दिवस, पर्याय सी 90 दिवस, पर्याय डी 120 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी 120 दिवस. तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. स्पष्टीकरण बघूया याचं मित्रांनो. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? पर्याय सी 90 दिवस. तर कुठल्या कलमांतर्गत दिलेलं आहे मित्रांनो? महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 11 मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मंडळातील रिक्त जागा तात्काळ सरकारला कळवली जाईल आणि ती जागा रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसापेक्षा जास्त उशीर न करता भरली जाईल. तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11. कलम 13 नुसार नियोक्ता किंवा कामगाराकडून येणे असलेली रक्कम निश्चित करण्याचे आणि वसुलीचे आदेश देण्याचे अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, पर्याय स्थानिक पोलीस ठाणे, पर्याय बी माथाडी हमाल मंडळ किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त अधिकारी, पर्याय सी केवळ दिवाणी न्यायालय, पर्याय डी तहसीलदार. योग्य उत्तर माहित असल्यास कमेंट करा मित्रांनो. तर पर्याय बी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो माथाडी हमाल मंडळ किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त अधिकारी. याची तरतूद मित्रांनो महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 13 उपकलम 1 नुसार या कायद्याअंतर्गत किंवा योजनेअंतर्गत नियुक्ता किंवा कामगाराकडून कोणतीही रक्कम येणे असल्यास ती निश्चित करण्याचा अधिकार मंडळाला किंवा त्यांच्या नियुक्त अधिकाऱ्याला आहे. तर कलम 13 उपकलम 5 नुसार अशी थकीत रक्कम जमिनीची महसूल थकबाकी म्हणून वसूल केली जाऊ शकते. तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. सल्लागार समितीच्या रचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर पर्याय दिलेले त्यात नियोक्ता, कामगार आणि राज्य विधिमंडळाचे समान प्रतिनिधी असतात. पर्याय बी शासकीय प्रतिनिधीची संख्या एकूण संख्येच्या 104 पेक्षा जास्त नसावी. पर्याय सी समितीचा अध्यक्ष हा राज्य शासनाचा प्रतिनिधी असतो. आणि पर्याय डी वरील सर्व विधाने सत्य आहेत. योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला माहित असल्यास कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय डी वरील सर्व. तर बघूया पुढच्या स्लाइडवर. तर मित्रांनो योग्य उत्तर पर्याय डी वरील सर्व विधाने. तर महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 14 उपकलम 2 आणि कलम 14 उपकलम 3 नुसार सल्लागार समितीमध्ये नियोक्ता, कामगार, विधिमंडळ यांचे समान संख्येने प्रतिनिधी असतात. सरकारी प्रतिनिधी 104 पेक्षा जास्त नसतात आणि त्यांच्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते. तर चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. या कायद्याअंतर्गत नियुक्त केलेले निरीक्षक ज्या पदासाठी ही परीक्षा होत आहे हे भारतीय दंड संहितेच्या म्हणजे IPCच्या कलम 21 नुसार काय मानले जातात? पर्याय खाजगी सल्लागार, पर्याय बी लोकसेवक, पर्याय सी न्यायाधीश, पर्याय डी स्वयंसेवक. तर मित्रांनो योग्य उत्तर कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय बी लोकसेवक
त्याचं योग्य उत्तर आहे. याचं स्पष्टीकरण बघूयात मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 15 उपकलम 3 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेला प्रत्येक निरीक्षक हा भारतीय दंड संहितेच्या कलम 21 अंतर्गत एक लोकसेवक मानला जाईल. कुठल्या कलमात मित्रांनो? 15 उपकलम 3 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. चला मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. नोंदणीकृत असुरक्षित कामगारांना खालीलपैकी कोणता जुना कायदा आणि त्याखालील नियम लागू होतात? ठीक आहे, तर बघूयात. पर्याय: कामगार नुकसान भरपाई कायदा 1923, पर्याय बी भारतीय करार कायदा 1872, पर्याय सी मोटार वाहन कायदा 1988, पर्याय डी विमान वाहतूक कायदा 1934. याचं योग्य उत्तर तुम्हाला माहित असल्यास कमेंट करा मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए कामगार नुकसान भरपाई कायदा 1923. त्याच्यात थोडक्यात स्पष्टीकरण बघूयात. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा 1969च्या कलम 18 नुसार कामगार नुकसान भरपाई कायदा 1923 आणि त्याखालील नियम हे अनुसूचित रोजगारातील नोंदणीकृत असुरक्षित कामगारांना लागू होतात. जिथे मंडळ वेतन देते तिथे मंडळाला नियोक्ता मानले जाईल. ठीक आहे, तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15. जर राज्य सरकारच्या मते एखादे मंडळ आपली कर्तव्ये बजावण्यास असमर्थ ठरले किंवा अधिकारांचा गैरवापर करत असेल तर सरकार काय करू शकते? तर पर्याय ए मंडळाला कायमस्वरूपी खाजगी कंपनीत रूपांतरित करू शकते. पर्याय बी कलम 24 नुसार मंडळ बरखास्त करू शकते. पर्याय सी असा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. पर्याय डी मंडळाचे मुख्यालय दुसऱ्या राज्यात हलवू शकते. तर याचं योग्य उत्तर माहित असल्यास कमेंट करा मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी कलम 24 नुसार मंडळ बरखास्त करू शकते. तर या संदर्भातील स्पष्टीकरण बघूयात. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 24 उपकलम 1 नव्हे जर मंडळ काम करण्यास असमर्थ असेल किंवा कर्तव्यात कसूर करत असेल तर राज्य शासन राजपत्रात अधिसूचना काढून ते मंडळ बरखास्त करू शकते आणि 12 महिन्याच्या आत त्याची पुनर्रचना करू शकते. तर चला मित्रांनो पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 16. या कायद्यातील कंत्राटी वळसा कॉन्ट्रॅक्टिंग आउट ठीक कलम 25 नुसार जर कामगाराने कराराद्वारे आपले हक्क सोडून दिले तर तो करार काय मानला जाईल? पर्याय कायदेशीर व पूर्णपणे वैध, पर्याय बी शून्य आणि निरर्थक, पर्याय सी नियोक्त्याच्या इच्छेवर अवलंबून, पर्याय डी कामगार न्यायालयाच्या पूर्व परवानगीने वैध. तर याचं योग्य उत्तर माहित असेल मित्रांनो तर कमेंट करा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी शून्य आणि निरर्थक. ठीक आहे, तर याचं स्पष्टीकरण बघूयात मित्रांनो. महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायद्याच्या कलम 25 अंतर्गत स्पष्टपणे नमूद करते की असा कोणताही करार किंवा संमती ज्याद्वारे नोंदणीकृत असुरक्षित कामगार कायद्याने मिळालेले हक्क आणि सवलती सोडून देतो तो करार कायद्याच्या दृष्टीने पूर्णपणे शून्य, अवैध आणि निरर्थक मानला जाईल. कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ही तरतूद अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण 8 प्रश्न बघितले मित्रांनो. 8 पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. तर पुढील व्हिडिओ कुठल्या कायद्यावर तुम्हाला पाहिजे आहे ते सांगा, तर आपण तसा व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.